अजितदादा, तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी हे दुर्दैवच. माझ्यासाठी नव्हे तर तुमचं हे असं अकाली निघून जाणं सगळ्या महाराष्ट्रासाठीही दुर्दैवाचंच. अजितदादा, खरंच तुम्ही असं जायला नको होतं. महाराष्ट्राला, बारामतीला अजूनही तुमची गरज होती. एक राजकारणी म्हणून अजित पवार यांचा प्रवास खूप वर्षापासून पाहिलाय. महायुती सरकारमध्ये अजितदादांचा पक्षही आला, त्यामुळे अजितदादांना आणखी जवळून पाहता आलं. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची आतोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास, माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं. पण अजितदादा फक्त राजकारणी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही जवळून पाहता आले. कठोर, कठीण निर्णय घेताना हे तरी कधी डगमगले नाहीत. प्रशासनातील अधिकारी असो वा पक्षाचा कार्यकर्ता, चुकीचं वागण्या बोलणाऱ्याला त्यांनी नेहमीच खटे बोल सुनावले. पण व्यक्ती राजकारणी म्हणून प्रसंगी कटू बोलणाऱ्या अजितदादांचा स्वभावाला आणखी एक किनारही होती. मिश्किलपणाची प्रसंगी एखादा चार शब्द सुनावताना अजितदादा पटकन असं काहीतरी बोलायची. त्यांची बोलणी खाणाराही नकळत हसायचा. अजितदादा आणखी एक पैलूही नेहमीच लक्षात राहिला. त्यांचं बारामती जन्म, कर्मभूमीवरच प्रेम. अगदी तरुण वयातच त्यांनी तिथून सामाजिक, राजकीय कारकीर्द सुरू केली. ती बारामती त्यांच्यासाठी नेहमीच खास होती. राजकारणातही एक एक पायरी चढून वर येताना अजित पवारांचे अजितदादा झाले. त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली, ती सामाजिक, राजकीय कार्यातून. तीच त्यांची खरी ताकदही होती. अजितदादांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःची बलस्थान नेमकी ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी नेहमी महाराष्ट्रालाच प्राधान्य दिलं. बारामती महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीच ते नेहमी झपाटून काम करत राहिले. एखाद्या राजहंसासारखं डौलदार आणि अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं. आज अजितदादा आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. अजितदादा, तुमचा राजकीय प्रवास नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहील. तुमचं हे असं अकाली जाणंही नेहमीच अस्वस्थ करेल. परमेश्वर पवार कुटुंबाला, अजितदादांवर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो, हीच प्रार्थना.